हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका पाठ राखीन या मालिकेच्या आजच्या गुरुवार 2 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये कौस्तुभने चक्क जुगारामध्ये 20 लाख रुपये गमावले आहेत. आणि हे 20 लाख रुपये त्याचे नव्हते, तर हे 20 लाख रुपये होते नऱ्याभाईचे. बिट्टू आणि नऱ्या या दोघांनी मिळून कौस्तुभला चांगलंच लुबाडलंय. 20 लाख रुपये त्याला दिले आणि हे सगळे तो जुगारात हरला. त्यामुळे कौस्तुभ आता तेथे पळून गेलाय आणि नऱ्याभाईचे गुंड त्याच्या मागे धावताय. नक्कीच हे गुंड कौस्तुभच्या मागे मागे या हळदीत पोहोचणार आणि भाग्याचं लग्न मोडणार असंच दिसतंय. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सुलक्षणाने अंबिका आणि सगुणाला आपल्या एका स्पेशल खोलीत बोलवलेलं असतं. ती त्यांना सांगते, मला तुम्हाला आजच्या पार्टीबद्दल महत्त्वाचं सांगायचं आहे. पण तेवढ्यात प्रीती सुलक्षणासाठी चहा घेऊन येते आणि म्हणते, मोठी आई, मी तुमच्यासाठी चहा घेऊन आली आहे. परंतु लगेच तिला अंबिका म्हणते, चहा ठेव आणि जा येथून. परंतु प्रीतीला माहीत असतं की येथे काहीतरी महत्त्वाचं बोलणं होणार आहे आणि प्रीतीला हे सगळं ऐकायचं असतं. त्यामुळे ती म्हणते, मला असं वाटतंय मोठी आई, येथील सोफे ना खराब झाले आहेत. मी स्वतः व्हॅक्यूम क्लीनरने ते साफ करून घेते. सगळ्यांना समजतं ही जाणून बुजून येथे थांबण्याचा विचार करते. त्यामुळे सगुणा तिला म्हणते, प्रीती मॅडम, तुम्ही जा, तुम्ही हे काम करू नका, मी विश्वासला सांगून करून घेते. अंबिका म्हणते, हो प्रीती, तू जा येथून. तर प्रीती म्हणते, नाही, मला इथे थांबायचं आहे. मोठी आई, मी थांबू नये इथे. सुलक्षणा चिडून म्हणते, प्रीती, ही माझी स्पेशल खोली आहे. माझ्या परवानगीशिवाय येथे कुणी येऊही शकत नाही, येथून कुणी जाऊही शकत नाही आणि तू येथून जा. प्रीतीला खूप राग येतो. ती खाली मान घालून तेथून निघून जाते आणि मग सुलक्षणा या दोघींना सांगते, चला आता मी तुम्हाला पटकन सांगते की आज नेमकं काय होणार आहे. सुलक्षणा सगुणाला सांगते, सगुणा, पार्टी सुरू होण्याच्या आधी तू आलोकला त्याच्या रूममध्ये लॉक करून घ्यायचंय, बाहेरून दरवाजा बंद करून घ्यायचा. हे ऐकून या दोघींना मोठा धक्काच बसतो. तेवढ्यात प्रीती पुन्हा एकदा रूमच्या बाहेर येते आणि गुपचूप सगळा प्लॅन ऐकू लागते. अंबिकाला हे काही पटत नाही. अंबिका म्हणते, जाऊबाई, आलोकला जर खोलीत कोंडून ठेवलं तर तो व्हायलंट होईल. त्याला अशा बंद रूममध्ये बिलकुल आवडत नाही. तो खूप मोठा आरडाओरडा करेल आणि त्याचा वाईट परिणाम पार्टीवर होऊ शकतो. सुलक्षणा तिला सांगते, हो, आलोक आरडाओरडा करेल, पण म्युझिक जोरात असेल, त्यामुळे त्याचा आवाज कोणालाही जाणार नाही. पण अंबिकाला टेन्शन येतं. अंबिका म्हणते, पण जर त्याची तब्येत खराब झाली तर? सुलक्षणा तिला समजावून सांगते, अंबिका, मी त्याची आई आहे. मी त्याचं वाईट व्हावं म्हणून हे सगळं करत नाही आहे. त्याला काही त्रास झाला तर आपण त्याची मेडिसिन, इंजेक्शन्स सगळं तयार ठेवूया. अंबिकाला खूप टेन्शन आलेलं असतं. ती एकानंतर एक प्रश्न विचारतच असते आणि प्रीती हे सगळं गुपचूप उभी राहून ऐकत असते. आणि इकडे आलोक त्याच्या रूममध्ये पेंटिंग करत असतो. तेवढ्यात आरव त्याच्या रूममध्ये येतो आणि म्हणतो, दादा, मला तुझ्याशी एक महत्त्वाचं बोलायचं आहे. आलोक म्हणतो, निघ माझ्या रूम बाहेर. आरव विचारतो, का? आलोक म्हणतो, माझ्या रूममध्ये येताना नॉक नॉक करून यायचं. तुला किती वेळेस सांगितलेलं आहे? तर आलोकला आरव म्हणतो, ठीक आहे, पुढच्या वेळेस मी येईल ना तेव्हा नॉक नॉक करून नाही येणार, डायरेक्ट तुझी अपॉइंटमेंट घेऊनच येईल. आलोक म्हणतो, हो, चल घे येऊन, निघ बाहेर चल. तर आरव म्हणतो, अरे दादा, मला महत्त्वाचं बोलायचं आहे. आज आहे ना माझी वेलकम बॅक पार्टी आहे. तर तुझी ती समर आणि समायराची टीचर आहे ना, प्राजक्ता. आलोक विचारतो, तिचं काय? आरव म्हणतो, नाही, तिचं काय नाही, तिची बहीण आहे ना, ती भाग्यश्री. आलोक म्हणतो, हो मग? आरव सांगतो, मला असं वाटत होतं की आपण त्या दोघींना सुद्धा आज या पार्टीत बोलवायचं का? कारण आता 2 लोक जरी वाढले, आता एवढे गेस्ट येणार आहे, मग 2 लोक वाढल्यावर काय फरक पडणार आहे? आलोक याचा विचार करू लागतो आणि इकडे प्रीती लपून ऐकतच असते. सुलक्षणा अंबिकाला समजावून सांगते, अंबिका, तुझ्या मनात वेगवेगळ्या शंका येणं साहजिकच आहे, पण मी जे काही करते ना ते आलोकच्या भल्यासाठीच करते. हवं तर मी डॉक्टरांना स्टँड बाय राहायला सांगेल. काही झालंच तर डॉक्टर लगेच येतील, आलोकला सावरतील. परंतु आपल्याला हे सगळं करावंच लागणार आहे आणि मी हे चक्रव्यूह रचलं आहे. कारण मला कोणत्याही परिस्थितीत आलोक आणि प्राजक्ताचं लग्न लावून द्यायचं आहे. प्राजक्ताला
या लग्नासाठी मला तयार करायचं आहे. पार्टीमध्ये प्राजक्ता असेल, समर आणि समार्याची काळजी घेण्यासाठी आपण तिला बोलवलं आहे असा बनाव आपण रचणार आणि घरामध्ये आलो हा रूममध्ये कोंडलेला असेल. मग समर आणि समायरा हे खेळता खेळता घरात येतील. त्यांच्या मागे मागे प्राजक्तासुद्धा येईल. प्राजक्ता आलोकचा आवाज ऐकणार आणि आलोकच्या रूमचा दरवाजा उघडणार आणि मग प्राजक्ताच ही आलोकला संपूर्ण जगासमोर घेऊन येईल आणि मग त्यानंतर काय होईल हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. मग मी प्राजक्ताला दोष देईल की आलोकला तूच संपूर्ण जगासमोर आणलं, तुझ्यामुळे त्याची ही अवस्था झाली आहे. मग प्राजक्ता माफी मागेल आणि मी तिला एकाच अटीवर माफ करेल, ती म्हणजे आलोकशी लग्न कर. सुलक्षणाचा हा प्लान ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. सुलक्षणा सांगते, कारण मला कोणत्याही परिस्थितीत आलोकची अवस्था सुधारायची आहे आणि आलोकला या सगळ्या ट्रोमातून बाहेर काढायचं असेल तर फक्त प्राजक्ता हा एकमेव इलाज आहे. प्राजक्ताच त्याला या ट्रोमातून बाहेर काढू शकते, त्याला ठीक करू शकते. जेव्हा मी प्राजक्ताला वचन मागेल की मग तू लग्न कर आलोकशी, तेव्हा तिला नकार देता येणार नाही. कारण तिला हा गिल्ट असेल की तिच्यामुळेच आलोक या रूमच्या बाहेर आलाय, जगासमोर आलाय. तिच्यामुळे सूर्यवंशींची बदनामी झाली आहे, आलोकची बदनामी झाली आहे आणि मग तिला आलोकशी लग्न करावंच लागेल. हे सगळं ऐकून प्रीतीला जबर धक्काच बसतो. प्रीती म्हणते, आलोक आणि प्राजक्ताचं लग्न आणि हे लग्न लावून देण्यासाठी मोठी आई इतका मोठा प्लॅन बनवत आहे, यावर या प्रीतीचा विश्वासच बसत नाही. इकडे आरव एक्सायटेड असतो की आज भाग्यश्री पार्टीला येणार, तर आलोक त्याला विचारतो, त्या दिवशी आपण त्यांच्या घरी गेलो होतो तर तेथे हळद होती ना, काहीतरी फंक्शन होतं. तर आरव सांगतो, नाही, मेहंदी होती, लग्न आहे त्यांच्या घरी. आरवला आलोक विचारतो, कोणाची मेहंदी आहे? प्राजक्ताचं लग्न जमलंय. तर आरव सांगतो, नाही नाही, भाग्यश्रीचं लग्न जमलंय, तिची मेहंदी होती. आलोक म्हणतो, याचा अर्थ परवा मेहंदी होती आणि आज नक्की हळद असेल आणि तुझी अशी इच्छा आहे किंवा तुला असं वाटतंय की भाग्यश्री स्वतःच्या लग्नाची मेहंदी सोडून, स्वतःच्या लग्नाची हळद सोडून आपल्या येथे पार्टीला येईल. आरवला सुद्धा ही गोष्ट समजते की हे शक्य नाहीये. आरव खुर्चीवर बसतो आणि म्हणतो, अरे यार, माझं नशीब आहे ना असंच आहे. जेव्हा मी छत्री घेऊन घराबाहेर पडतो तेव्हा ऊन पडतं आणि जेव्हा मी छत्री न घेता घराबाहेर जातो तेव्हा मात्र पाऊसच पडतो. आलोक चिडून म्हणतो, तू येणे एक काम कर. आरव विचारतो, काय? आलोक म्हणतो, आधी त्या खुर्चीवरून उठ. आरव खुर्चीवरून उठतो. आलोक त्या खुर्चीवर बसतो आणि म्हणतो, चल निघ इथून. आरव तेथून निघून जातो आणि इकडे भाग्या ही तिच्या हळदीसाठी तयार होते. ती छान दिसत असते, पण या मालिकेत ठरवलंय की ती कशी दिसत असली तरी तिला नावच ठेवायचं. तेवढ्यात तृप्ती तेथे येते आणि तिला पाहून म्हणते, अरे रे, काय दिसतीये. भाग्याला खूप राग येतो. भाग्या तिला डोळे दाखवते तर तृप्ती म्हणते, अरे वा, काय दिसतीये, असं मला म्हणायचं होतं. भाग्याला माहीत असतं ही कायम शब्द बदलते. तृप्ती म्हणते, बाई ग, आला शेवटी तो दिवस. हळद होईल आज, उद्या लग्नसुद्धा होऊन जाईल. नाहीतर मला वाटलं हे सुद्धा तुझं लग्न मोडतं की काय. तुझं हे पण लग्न मोडलं असतं तर लग्न मोडण्याचा रेकॉर्डच ब्रेक झाला असता. आणि तृप्ती टाळ्या वाजवून जोरजोरात हसू लागते. भाग्याला खूप राग येतो. भाग्या तिला डोळे दाखवते. तृप्ती म्हणते, अगं चेष्टा केली, एवढं काय रागवतेस माझ्याकडे. खरंच खूप छान दिसते बरं का. प्राजक्ताने तयार केलंय तुला, प्राजक्ताने तुझा मेकअप केलाय. भाग्याला खूप राग येतो. भाग्या तृप्तीला जाब विचारते, का? प्राजक्ता का करेल माझा मेकअप? मला काय माझा मेकअप करता येत नाही? मला सुद्धा माझा मेकअप करता येतो आणि तिने माझा मेकअप केलेला नाहीये, हे लक्षात ठेव. तृप्ती म्हणते, माझ्या एवढी का चिडतीयेस? तुझंच त्या प्राजक्ताशिवाय पान हलत नाही. दिवसभर प्राजू 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 करत राहते, म्हणून मी विचारलं. तर भाग्या चिडून म्हणते, आता नाही ना करत, आता मला तिची गरज नाहीये. माझा मेकअप मी केलाय. आज माझी हळद आहे, उद्या माझं लग्न आहे आणि मग मी जाणार माझ्या नवऱ्याच्या घरी. त्यामुळे मला प्राजक्ताची कोणतीच गरज नाहीये, एवढं लक्षात ठेव. असं म्हणून भाग्या तेथून निघून जाते. त्यामुळे तृप्तीला खूप आनंद होतो. तृप्ती म्हणते, अरे वा आजी, इतकी वर्ष जे कोणालाच जमलं नाही ते तुम्ही एका दिवसात करून दाखवलं. चक्क या दोन बहिणींमध्ये फूट पाडलीत. भाग्याला प्राजक्ता लागत नाही, प्राजक्ताला भाग्य लागत नाही. अरे वा, खरंच आजी तुम्ही ग्रेट आहात, असा विचार करून तृप्ती खूप खुश होते. आणि इकडे
प्राजक्ताला चक्क सुलक्षणा कॉल करते. प्राजक्ता फोन उचलते. सुलक्षणा म्हणते, प्राजक्ता, आजच्या पार्टीला तू येणार आहेस ना? प्लीज ये. खरंच मी तुला आमच्या कुटुंबाची सदस्य मानते म्हणून तुला इन्व्हाइट केलं आहे. खूप मनापासून इन्व्हाइट केलं आहे. प्राजक्ताला काय बोलावं ते कळतच नाही. सुलक्षणा म्हणते, तुला आता माहिती आहे ना, आता आमची ही बिझनेस पार्टीज आहे. येथे ड्रिंकसुद्धा असेल आणि मला समर आणि समायरासमोर हे सगळं व्हायला नको आहे. तसं तर त्या दोघांना सांभाळायला बाकीची लोकं आहेत, पण त्यांना आपली लाडकी टीचरच लागते म्हणून मी तुला बोलवते. प्राजक्ता प्लीज येशील ना? प्लीज ये. मी तुला रिक्वेस्ट करते. प्राजक्ताचा नाईलाज होतो. आता एवढी रिक्वेस्ट केल्यावर तिला होच म्हणावं लागतं. ती म्हणते, ठीक आहे सुलक्षणा मॅडम, मी नक्की येईल. आणि सुलक्षणा फोन कट करते. अंबिका विचारते, काय म्हणाली? सुलक्षणा सांगते, हो ती पार्टीला येणार आहे. पण अंबिका अजूनही टेन्शनमध्ये असते आणि म्हणते, जाऊबाई हे सगळं मला ठीक वाटत नाही आहे. म्हणजे प्राजक्ता आणि आलोकचं लग्न होणं हे योग्यच आहे, पण हे लग्न करून देण्यासाठी एवढं सगळं करण्याची काय गरज आहे? आणि तुम्ही मला सांगा, आलोकचं असं सगळ्यांसमोर आला तर आपल्या कंपनीची किती बदनामी होईल, आपल्या सूर्यवंशी इंडस्ट्रीजची किती बदनामी होईल, करोडो रुपयांचं नुकसान होईल आणि ते नुकसान भरून काढणं खूप अवघड असेल. सुलक्षणा चिडून म्हणते, अंबिका असं किती नुकसान होणार आहे आपल्या कंपनीचं? 1 करोड, 10 करोड, 20 करोड, 50 करोड होऊ दे. सुलक्षणाने आजपर्यंत कधीच पैशाचा विचार नाही केला. कितीही मोठं नुकसान झालं ना तरी ते नुकसान मी भरून काढेल. परंतु तुला हे का कळत नाहीये की मी हे माझ्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी करतेय आणि त्यापेक्षा मला दुसरं जास्त काहीही महत्त्वाचं नाहीये. माझ्या मुलाचं भविष्य हे मला सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे म्हणून मी हे सगळं करतेय. अंबिका विचारते, पण जाऊबाई आपल्याला जर प्राजक्ता आणि आलोकचं लग्न करायचं आहे तर एवढं सगळं करायची काय गरज आहे? आपण सरळ सरळ प्राजक्ताला लग्नासाठी मागणीसुद्धा घालू शकतो ना. आपण सूर्यवंशी आहोत आणि आपल्या घरचा सगळ्यात मोठा मुलगा आलोक सूर्यवंशी, त्याच्या स्थळाला कोण नकार देणार आहे? नक्कीच होकार देतील आणि मग एकदम साध्या पद्धतीने प्राजक्ता आणि आलोकचं लग्न होईल. तर सुलक्षणा उत्तर देते, एक माणूस आहे जो नकार देऊ शकतो, चंद्रशेखर वैद्य, प्राजक्ताचे मामा. तो माणूस खूप स्वाभिमानी आहे आणि स्वाभिमानी माणसांचा एकच प्रॉब्लेम असतो, त्यांना सगळ्या गोष्टी खऱ्याखुऱ्या लागतात आणि ज्या क्षणी त्यांना आलोकची खरी परिस्थिती कळेल त्या क्षणी ते या लग्नासाठी नकार देतील. भाग्यश्री जरी त्यांच्या बहिणीची पोरगी असली तरीसुद्धा त्यांना ती जड झालेली नाही आहे आणि एकदा त्यांनी नकार दिला मग प्राजक्तासुद्धा नकार देईल. त्यामुळे मला प्राजक्ताला या चक्रव्यूहात अडकवायचं आहे. एकदा का प्राजक्ता या चक्रव्यूहात अडकली मग तिच्या मामांनी जरी नकार दिला ना तरी तिला स्वतःचं दिलेलं वचन पाळावंच लागेल, आलोकशी लग्न करावंच लागेल. सुलक्षणा आपला सगळा प्लॅन सांगत असते आणि प्रीतीने हा सगळा प्लॅन ऐकलेला असतो. सगुणा या प्लॅनसाठी कन्व्हिन्स असते. अंबिकाला मात्र भीती वाटत असते. सुलक्षणा म्हणते, आता आरव वेलकम बॅक पार्टी हे चक्रव्यूह मी रचलंय आणि या चक्रव्यूहामध्ये प्राजक्ता अडकणार आणि तिला आलोकशी लग्न करावंच लागेल असा ठाम निर्धार सुलक्षणा करते. आणि दुसरीकडे काल जुगारात हरलेले 4 लाख रुपये पुन्हा एकदा जिंकण्यासाठी कौस्तुभ हा जुगार खेळत असतो आणि हा जुगार खेळण्यासाठी त्याने बिट्टूभाईच्या मदतीने नऱ्याभाईकडून पैसे उसने घेतलेले असतात आणि आत्तापर्यंत ते 4 लाख रुपये वसूल करण्यासाठी 15 लाख रुपये कौस्तुभ ऑलरेडी हरलेला असतो आणि पुन्हा एकदा बिट्टूभाई नऱ्याभाईकडून त्याला 5 लाख रुपये आणून देतो. कौस्तुभची अवस्था बेकार झालेली असते, फक्त तो हरतच असतो आणि तेवढ्यात बिट्टूभाई त्याला आणखीन पैसे आणून देतो. तर बिट्टूभाई म्हणतो, अरे कौस्तुभभाई कुठे चालला, खेळ ना. कौस्तुभ म्हणतो, नाही बिट्टूभाई आता थांबतो मी, आधीच 15 लाख रुपये हरलोय, आता अजून काय करू, आज फक्त हरतोयच मी, जिंकतच नाहीये. बिट्टूभाई म्हणतो, अरे कौस्तुभभाई असं थांबायचं नसतं, खेळतच राहायचं असतं. अरे तुला बिट्टूभाई त्या नऱ्याभाईचे पैसेसुद्धा द्यायचे ना रे 15 लाख आणि स्वतःचे 4 लाख रुपये पण कमवायचे. असं उठून गेला तर कसं कमवणार? चल बस, मी ना तुझ्यासाठी अजून 5 लाख रुपये आणलेत, खेळ. पण कौस्तुभला कॉन्फिडन्स राहिलेला नसतो. कौस्तुभ म्हणतो, नाही नाही बिट्टूभाई मला नाही जमणार, मी सगळे गेम हरतोय. तर बिट्टूभाई म्हणतो, अरे मग आपल्याला सांगायचं ना, आपल्याकडे पाय आपली लकी गोष्ट आहे, हे घे हा 1 रुपयाचा लकी कॉईन
आजपर्यंत हा कॉईन जेव्हा जेव्हा माझ्या खिशात होता ना, आपण कधी एक गेम पण हरलो नाही. घे तू आणि खेळ. कौस्तुभ हा 1 रुपया घेतो. त्याचा या बिट्टूभाईवर विश्वास बसतो. कौस्तुभ म्हणतो, अरे मग आधी द्यायचा होता ना, एवढं हरलोच नसतो मी. आणि कौस्तुभ हा पुन्हा एकदा जुगार खेळण्यास तयार होतो. त्यामुळे बिट्टू आणि या क्लबचा मालक या दोघांचं संगनमत असतं. म्हणजे खेळतोय कौस्तुभ, समोर वेगळी पार्टी. परंतु हा एक जो तिसराच माणूस असतो, जो क्लबचा मालक आहे, तो त्यांचे पत्ते कुटत असतो आणि या दोघांना देतो. म्हणजे त्यांच्या मनाने ते कसे पण पत्ते देऊ शकतात आणि काहीही घोटाळा करू शकतात. पण कौस्तुभच्या हे लक्षात येत नाही. समोरची पार्टीसुद्धा मिळालेली असते आणि मग कौस्तुभ पुन्हा एकदा गेम सुरू करतो. परंतु ॲज एक्सपेक्टेड, अपेक्षेप्रमाणे तो पुन्हा एकदा हरू लागतो. 1 लाख जातात, मग 2 लाख जातात. मग कौस्तुभ शेवटचे 3 लाख रुपये लावतो आणि हे 3 लाख रुपये सुद्धा तो हरतो. म्हणजे एकाच दिवसात 20 लाख रुपये त्याने जुगारात हरलेले असतात. आणि हे सगळं बिट्टू भाईचं कारस्थान असतं. कौस्तुभला त्याने चांगलंच लुटलंय. आणि इकडे घरी भाग्यश्रीच्या हळदीची सगळी तयारी झालेली असते. भाग्यश्री ही रेडी होऊन पाट्यावर येऊन बसते. आजी म्हणते, भाग्या, आज तू किती छान दिसते ना, काय सांगू तुला. आणि मला खूप आनंद झालाय की शेवटी आज तुझी हळद आहे. तेवढ्यात तृप्ती येते आणि म्हणते, आणि आज भाग्याची हळद मोठ्या उत्साहात होणार आहे, एकदम धूमधडाक्यात. आजी म्हणते, भाग्या, तू कसली काळजी करू नको. तुझ्या आयुष्यावर, तुझ्या लग्नावर जे संकट आलं होतं ना, तेव्हा त्याला आपण दाराबाहेरच ठेवलंय. त्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. तर भाग्या चिडून म्हणते, आजी, आपण कधी सुरू करणार आहे हळद? लवकर बरं हळद लावा बरं. आणि आई कुठे? तर आजी म्हणते, अगं भाग्या, उतावळी नवरी बनू नको. सगळ्यात आधी तुला रोहनरावांची उष्टी हळद लागेल आणि तुझे बाबा गेले आहेत हळद आणायला. टेन्शन घेऊ नको. थोड्याच वेळात उष्टी हळद येईल, मग आपण तुला उष्टी हळद लावूया. मग सगळे तुला हळद लावतील, होऊन जाईल तुझी हळद. भाग्याची मैत्रीण विचारते, हा पाठ तर करवलीसाठी आहे ना? मग भाग्याची करवली म्हणजे प्राजक्ता. प्राजक्ता कुठे? दुसरी एक मैत्रीण सांगते, मी तिला आत्ता बाहेर पाहिलं, भाग्याच्या आईबरोबर तिच्याशी बोलत होती ती. आणि भाग्याला आठवतं की आज ती प्राजक्ताला काय म्हणाली. जेव्हा प्राजक्ता तिचा मेकअप करून द्यायचं म्हणत होती, तेव्हा प्राजक्ताला ती म्हणाली, मला तुझी गरज नाहीये, तू माझा मेकअप करू नको, तू जा इथून. हे सगळं तिला आठवतं आणि भाग्याला वाईट वाटतं. आणि इकडे कौस्तुभ हा आपले शेवटचे 3 लाख रुपये लावतो आणि हा शेवटचा गेमसुद्धा तो हरतो. कौस्तुभला प्रत्येक गेममध्ये एकदम फालतू पत्ते आलेले असतात, तरी त्याचं डोकं चालत नाही की हा सगळा त्याच्याबरोबर गेम होतोय, त्याला फसवलं जात आहे. आणि पाहता पाहता कौस्तुभ शेवटचे 3 लाख रुपये सुद्धा हरतो. चक्क 20 लाख रुपये हरतो. कौस्तुभ आपल्या जागेवरून उठतो, नऱ्याभाईजवळ जातो आणि म्हणतो, नऱ्याभाई, मला थोडासा वेळ द्या, मी तुमचे सगळे पैसे परत करेल. नऱ्याभाई म्हणतो, अरे भाई, वेळ तर नाही आहे, येथे ना आपली बँक नाही आहे की आज घ्या उद्या द्या. आजच घ्या आणि आजच द्या. सगळा रोजचा हिशोब असतो आपला. तर कौस्तुभ म्हणतो, भाई, मी देईल तुमचे पैसे, माझ्यावर विश्वास ठेवा. नऱ्याभाई विचारतो, तू कामधंदा काय करतो रे? कौस्तुभ सांगतो, मी MRA, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह. मग नऱ्याभाई विचारतो, घर तुझ्याच नावावर आहे ना? तो सांगतो, नाही, बाबांच्या नावावर आहे. नऱ्याभाई विचारतो, मग तुझ्या नावावर काही जमीन जुमला, सोनं नाणं काही आहे का नाही? कौस्तुभ सांगतो, नाही भाई, काहीच नाही आहे. नऱ्याभाई चक्क कौस्तुभची गचंडी पकडतो आणि म्हणतो, अरे लायकी नाही आहे तर मग कशाला खेळता रे? कशाला पैसे घेता? तू माझे 20 लाख रुपये कसे देणार आहे? तर कौस्तुभ म्हणतो, भाई सोडा, जाऊ द्या मला घरी, देईल मी तुमचे पैसे. नऱ्याभाई त्याला म्हणतो, पकडा रे याला. मग हे 1-2 गुंड कौस्तुभला पकडतात. कौस्तुभ गयावया करू लागतो, बिट्टूभाई वाचव. बिट्टूभाई पळून जातो. आणि मग बिट्टूभाई पळून गेल्यानंतर कौस्तुभसुद्धा या 2 गुंडांना धक्का देऊन पळून जातो. नऱ्याभाई म्हणतो, पकडा रे त्याला. आणि हे 2 गुंड कौस्तुभच्या मागे पळतात. नऱ्याभाई वसुली करणार एवढं मात्र नक्की. आणि इकडे चारू ही घराबाहेर उभी असते, पाहुण्यांचं स्वागत करत असते. तेवढ्यात प्राजक्ता तेथे येते आणि म्हणते, मामी, तू जा घरात, मी पाहुण्यांचं स्वागत करते आणि मामा आला की तुला सांगते. तर चारू चिडून म्हणते, माझ्या मुलीचं लग्न मोडण्यासाठी एवढे प्रयत्न केले, तुझं मन नाही भरलं का? अजून प्रयत्न करायचेत? प्राजक्ता म्हणते, नाही मामी, मी असं काही नाही केलं. तू सांगितलं ना त्याप्रमाणे मी भाग्याचा मेकअपसुद्धा नाही केला, तिने सगळं स्वतःच केलं आहे. चारू म्हणते, बरं झालं,
तेवढंच तिला कळलं की ती स्वतःसुद्धा काहीतरी करू शकते. तिला तुझ्या कुबड्यांची गरज नाही आहे. प्राजक्ताला खूप वाईट वाटतं. प्राजक्ता ही चारूला सांगते, मामी आज सूर्यवंशींच्या इथे पार्टी आहे. त्यांनी मला बोलवलं आहे. मी तिकडे जाणार आहे. मी भाग्याच्या हळदीसाठी नाही थांबणार. हे ऐकून चारूला आनंद होतो आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, पाठ राखीन या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. मग पुढील एपिसोडमध्ये काय घडेल? चारू मामा आणि भाग्याला सांगेल की तुमची प्राजू सूर्यवंशींच्या घरी पार्टीला निघून गेली आहे. ती काय हळदीला थांबली नाही. हे ऐकून भाग्याला जबर धक्का बसेल आणि तिच्या मनात प्राजक्ताविषयी आणखीन राग निर्माण होईल. आणि इकडे आलोकला आरव पार्टीत यायला सांगेल, पण आलोक त्यासाठी स्पष्ट शब्दात नकार देईल. तो आपल्या रूममध्ये जाईल आणि सगुणा त्याला रूममध्ये बंद करून घेईल. मग आलोक जोरजोरात आरडाओरडा करत असेल, तेवढ्यात प्राजक्ता हे ऐकणार. मग पार्टी सुरू होण्याच्या आधीच प्राजक्ता त्याला रूमबाहेर काढेल का, हे पाहायला मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा पाठ राखीन ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.